नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजही सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्याबरोबर आहे एक खास चर्चेतला आपल्याला आवडणारा एक खास चेहरा म्हणजे अभिनेत्री नेहा पेंडसे. नेहा, तुझं आयव्हन लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच विशाल. खूप फोन येणार आहेत, तसे मी तुला भरपूर प्रश्न विचारणार आहे, सगळ्यांच्या मनातले प्रश्न आहेत ते. पण ह्या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी आपण एक अपील असं करूयात की नेहाला जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्याकरता आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. नेहा, वर्ष संपत आलंय आणि या वर्षातलाही गणपती बाप्पा मोरया खास राहिला. हो. मला तुला विचारायचंय, हे वर्ष तुझ्यासाठी कसं होतं? खूप अनुभवी वर्ष होतं असं म्हणायला हरकत नाहीये. कारण या वर्षी माझे अनेक फिल्म्स रिलीज झाले. एकतर मी मराठीमध्ये खूप फिल्म्स केले नाही आहेत, पण या वर्षी मला वाटतं जे मी केलेले आहेत थोडेफार त्यातले सगळे इंटरेस्टिंग फिल्म्स रिलीज झालेले आहेत. वर्षाची सुरुवात झाली दुसरी गोष्ट या फिल्मपासून, आणि ही फिल्म चंद्रकांत कुलकर्णींची होती. इट वॉज अ पॉलिटिकल ड्रामा, पॉलिटिकल बेस्ड फिल्म. आणि ही फिल्म माझ्याकरता खूप महत्त्वाची होती, कारण चंदू सरांबरोबर मी मराठी इंडस्ट्रीमध्ये पहिलं पाऊल जे टाकलं ते चंदू सरांमुळे टाकलं. कारण त्यांची जी सिरियल होती पिंपळपान, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा काम केलं होतं, जी मालिका होती त्यांची. तर मग इट वॉज व्हेरी स्पेशल. आणि अर्थात दुसरी गोष्टमुळे या वर्षी जी माझ्याकरता खूप महत्त्वाची फिल्म ठरली म्हणजे प्रेमासाठी कमिंग सून. ती ॲक्च्युली मला अंकुरने ही फिल्म बघून, दुसरी गोष्ट बघून त्याने ठरवलं की मला या फिल्म करता ह्याच्याकरता प्रेमासाठी कमिंग सून करता कास्ट करायचं आहे. सो वन फिल्म लेट टू अनदर. सो डेफिनेटली इट वॉज अ व्हेरी फ्रुटफुल अँड इंटरेस्टिंग इयर फॉर मी. म्हणजे पुढल्याही वर्षात बरंच कमिंग सून आहे. नक्की नक्की खूप कमिंग सून आहे. पुढचं वर्षही तितकंच इंटरेस्टिंग आहे, कारण मी या वर्षी त्या फिल्मचं शूटिंग केलंय. फिल्मचं नाव आहे बाळकडू, जे बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीज वरती अवलंबून, म्हणजे इट्स डिपेंडंट ऑन दॅट, इट्स बेस्ड ऑन दॅट. तर 24 तारखेला त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी वी आर गोइंग टू रिलीज इट. आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझं कॅरेक्टर खूप इंटरेस्टिंग आहे. प्रेमासाठी कमिंग सून मध्ये जसं रॉम कॉम आणि लवी डवी कॅरेक्टर होतं, या बाळकडू फिल्ममध्ये इट इज अ व्हेरी प्रॅक्टिकल, आजची मुलगी तिच्यामधली, जिच्यामध्ये एक स्मार्टनेस असते, एक प्रॅक्टिकल बाजू पण तितकीच स्ट्रॉंग असते. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा तिच्यातली प्रेमळ बाजू पण बाहेर येते. तर असे खूप स्ट्रॉंग, आणि मला पर्सनली मी त्या फिल्ममध्ये खूप आवडलेली आहे. सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू बाळकडू. वा, चला, बाळकडू आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे. फोन यायला सुरुवात झाली आहे. पहिला फोन आलेला आहे पुण्यावरून नवनाथ माजिरे आपल्या बरोबर आहेत. नवनाथजी, आपला प्रश्न विचारा. हा, नेहाताई, विशालजी, नमस्कार. नमस्कार. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये मी तुमचं स्वागत करतो. नेहाताई, तुमचे मराठी चित्रपट, मराठी मालिका पाहिले आम्ही बऱ्याच. त्यांची नावं निश्चितपणे नाही सांगता यायची, परंतु राया बघलं कुणीतरी, आम्ही नाही जाय, मराठी गीत जे आहे याच्यावर मला वाटते तुमचं नृत्य आहे का? कदाचित असेल. नाही नवनाथजी, याच्यावर तर नाहीये, पण आपला प्रश्न काय? ठीक आहे, काय हरकत नाही. तर प्रश्न असा आहे, अभिनेत्री दीपाली सय्यद ज्या आहेत, तर तुम्ही आणि त्या कायम आम्हाला एकत्र दिसता अनेक ठिकाणी, अनेक कार्यक्रमांमध्ये. तर तुमच्या त्या मैत्रीविषयी जरा थोडंसं सांगावं. बर, दीपाली सय्यद आणि मी मराठी इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीपासून एकमेकांना ओळखतो. रादर माझी बहीण आणि दीपाली एकमेकांना चांगले ओळखतात, तेव्हा तशी मी लहान होते. पण आता झालंय असं की मी मराठी इंडस्ट्रीमध्ये आल्यापासून माझी आणि अर्थात दीपालीची जवळीक वाढलेली आहे, आणि आम्ही अनेक इव्हेंट्स एकत्र करतो. आणि आय एम व्हेरी प्राऊड टू से की आता दीपाली सय्यद पहिल्यांदा स्वतः एका इव्हेंट ती स्वतः ऑर्गनाईज करते, खूप मोठा इव्हेंट ऑर्गनाईज करते. त्याच्याबद्दल लवकरच सगळ्यांना कळेल. तर दीपालीचा प्रवास खूप सुंदर राहिलेला आहे, आणि माझ्या तिच्याबरोबरचा मैत्रीचा प्रवासही खूप सुंदर राहिलेला आहे, म्हणून आम्ही खूप एकत्र दिसतो. म्हणजे मैत्रीतली एक वेगळी केमिस्ट्री आहे दीपाली. डेफिनेटली. पुढला फोन घेऊयात आपण. कराडवरनं प्रतीक जानूगडे आपल्या बरोबर आहे. प्रतीकजी, आपला प्रश्न विचारा नेहाला. नमस्कार नेहा मॅडम. नमस्कार. हा, तुम्हाला असं विचारायचं, तुम्ही 9 इंच कसला आम्ही बघितलं होतं, तुम्ही जिम मध्ये वर्कआउट करत होता, त्याबद्दल आम्हाला काय सांगा जिम मध्ये? तुमचा प्रश्न नाही कळला मला. फिटनेस, मला खरं फिटनेस बद्दल तुला विचारायचं होतं. फिटनेस खास राखलाय तू. म्हणजे मला हे बघ, सगळ्यांच्या मनात हा प्रश्न असेल, सध्या वर्कआउट जोरदार चाललंय.
सध्या म्हणजे हे असं जे काय दिसतंय ते गेल्या वर्षभरापासून चालू आहे, तेव्हा ते असं दिसतंय. तर खूप मेहनत केली मी. अगदी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर दिवसातनं 1-1.5 तास माझा वर्कआउट असतोच. सकाळी 6 वाजता शेंडी, तुटो किंवा पारंबी मी उठणार, माझ्या जॉगला जाणार, माझा वर्कआउट करणार. खूप स्ट्रिक्ट डाएटवरती आहे मी सध्या. ॲब्सोल्युटली लिमिटेड कार्ब्स आणि खूप म्हणजे मला वाटतं गेल्या 1-1.5 वर्षापासून मी गोड-धोड काही खाल्लेलं नाहीये. तेलकट वगैरे तर काय प्रकार असतात आयुष्यात हे विसरलीये मी. पण गोड चित्रपट येतात. गोड चित्रपट येत आहेत, येस. तर खूप अथक परिश्रम चालू आहेत आणि मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आता ती वेळ आलेली आहे की प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या अपीअरन्सकडे तितक्याच सिरियसली, अभिनयाबरोबर तर अर्थात अभिनय करता मराठी कलाकार हा नेहमीच फेमस आहे आणि जाणला जातो, पण त्याचबरोबर अपीअरन्समध्ये आपण कुठेतरी मागे होतो. तर ते अवेअरनेस करंट जनरेशनमध्ये खूप आहे आणि त्याच जनरेशनला कुठेतरी रिप्रेझेंट मी करते असं मला वाटतं. वा, चला पुढला फोन घेऊयात आपण. नाशिकवरनं रवींद्र कुडाळकर आपल्या बरोबर आहेत. रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हा, विशालजी आणि नेहाजी, आपल्या दोघांना सहस्र नमस्कार. नमस्कार. नेहा, मी तुझा प्रथमपासून फॅन आहे आणि मला असं विचारायचं की तू यशस्वी अशी नृत्यांगना आहेसच, पण असा क्षण कधी कधी तुझ्या नृत्य शैलीच्या करिअर मध्ये आला का की नृत्य करायला जायचं आहे पण मनात धाकधूक आहे की आपलं व्यवस्थित होईल की नाही? एखादा क्षण असा असेल पण ते खूप छान झालं आणि तुला समाधान मिळालं, खूप तुझं मन प्रसन्न आणि आनंदी झालं मनोमन, त्या मानाने याबद्दल काय सांगू शकते? काय एखादा किस्सा म्हणजे माझ्या नृत्याचा माझ्या अभिनय क्षेत्रात मला कसा फायदा झाला? ओके, मी असं म्हणेन की मी ऍक्च्युली ट्रेन्ड डान्सर नाहीये. मी चांगलं नाचू शकते, ह्याचं श्रेय ऍक्च्युली जातं माझ्या साऊथ इंडियन फिल्म्सना, कारण मी तिकडे 13 फिल्म्स केल्या असल्यामुळे तिकडे जो नाचून येतो तो जगात कुठेही नाचू शकतो असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ते तुम्हाला कुठेही नाचवतात आणि कसंही नाचवतात. म्हणजे अगदी मजा सांगायची तर मी एक फिल्म करत होते ज्याच्यामध्ये आम्ही केरला बॅकवॉटर्समध्ये होतो, एका त्या मोठ्या अशा बोटमध्ये होतो आणि आम्ही जाम एक्सायटेड होतो की वा छान नाचायला मिळेल वगैरे असं तसं. तर सगळे बोटवरची जागा सोडून आम्हाला कळेना हा कोरिओग्राफर कुठे भलतीकडेच जाऊन काय रिहर्स करतोय, काय स्टेप करतोय, काही कळेना. आणि ओके अम्मा रेडी वगैरे करून मी म्हटलं बरं जायचंय कुठे? तर त्या छताच्या वरती आम्ही नाचत होतो. छताच्या वरती म्हणजे बरं ते एवढंच होतं, त्याच्यावर कसं नाचायचं बरं? ते स्टेप्स पण काय भन्नाट होते. मी म्हटलं आम्ही चालता येत नाही आम्हाला, बरं भर उन्हात होतं, पायात काय फुटवेअर नव्हतं, त्याच्यात आम्हाला नाचायचं होतं. तर अशी सगळी कसरत मी साऊथमध्ये करून आल्या असल्यामुळे माझं ग्राउंड ट्रेनिंग खूप चांगलं झालंय, जरी माझं एक प्रोफेशनल ट्रेनिंग झालं नसलं तरी. पण मला असं वाटतं की मी मागच्या वर्षी कुरुक्षेत्र या फिल्ममध्ये एक लावणी केली होती महेश सरांबरोबर, महेश मांजरेकरांबरोबर, कळी खुलवाना. मला असं वाटतं की ती बैठकीची लावणी खूप सुंदर होती आणि मला कुठेतरी नाचता येतं ह्याचा फायदा मला त्या लावणीमध्ये झालाय. सो डेफिनेटली इट हेल्प्स. म्हणजे एका ऍक्टरच्या प्रोफाईलमध्ये त्याला नाचता येतं, स्पेशली एका ऍक्ट्रेसच्या प्रोफाईलमध्ये. इट रिअली हेल्प्स अ लॉट अँड इट हॅज हेल्प मी. आपण पुढला फोन घेऊयात. भंडाऱ्यावरनं रोशन पुडके आपल्या बरोबर आहेत. रोशनजी, आपला प्रश्न विचारा नेहाला. प्रथमतः धन्यवाद सर तुमच्या, कारण तुमच्या IPN लोकमत पासून आम्हाला आमच्या आवडत्या कलाकारांसोबत बोलायला मिळतं सर. जी, आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. मॅडम नमस्कार. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आम्ही विदर्भातले आहोत. प्रथमतः म्हणजे आम्हाला हे विचारायचं आहे की तुमचे जे येणारे जे फिल्म्स आहेत ते आमच्या युवा पिढीसाठी त्याच्यातनं काही आम्हाला शिकण्यासारखं आहे की काही प्रेरणा वगैरे घेण्यासारखं आहे? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही लग्न वगैरे कधी करणार आहात मॅडम? हा फारच खासगी प्रश्न आहे रोशनजी, मला असं वाटतं. पण आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं जरूर घेऊयात की येणाऱ्या फिल्म्स म्हणजे तसं कलावंत त्याच्या प्रत्येक भूमिकेतनं काहीतरी द्यायचाच प्रयत्न करत असतो. बरोबर. जसं मी मगाशी सांगितलं की 24 जानेवारीला माझी जाम हसू येते. जसं मी सांगितलं होतं की 24 तारखेला माझी एक फिल्म रिलीज होतीये बाळकडू आणि इट इज बेस्ड ऑन दी आयडियोलॉजीज ऑफ बाळासाहेब ठाकरे. तर मला वाटतं या काळातल्या प्रत्येक यंगस्टरला जो कुठेतरी मराठी कल्चरमधनं दुरावलेला आहे आणि कुठेतरी त्याला मराठीपणाचा, मराठी बाणाचा जितका अभिमान असायला हवा तितका नाहीये, तर या फिल्ममुळे आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे. जेव्हा मी मजा सांगते की जेव्हा मी साऊथच्या फिल्म्समध्ये काम करतो ते मी मराठी इंडस्ट्रीकडे कशी आणि का वळले, हे खूप इंटरेस्टिंग प्रवास आहे हा.
जेव्हा मी तिकडच्या फिल्म्समध्ये काम करत होते मला असं रिअलाईज झालं की ती लोक त्यांच्या कल्चरला घेऊन, त्यांच्या ट्रेडिशनला घेऊन, त्यांच्या सगळ्या गोष्टींना घेऊन इतके असे चिकटलेले असतात, त्यांना इतका अभिमान आहे. म्हणजे आपल्याला कितीही त्याच्यामध्ये लॉजिक कधी कधी वाटला नाही, म्हणजे आपण रजनीकांतला म्हणतो की त्यांचे जे काय स्टंट्स असतात म्हणजे, पण ते त्यांचं इतकं प्रेम आहे. ते मला वाटलं की आपल्या लोकांना आपल्या मातीबद्दल किंवा आपल्या भाषेबद्दल किंवा आपल्या कल्चरबद्दल तेवढं प्रेम का नाही, हे तेव्हा मला ॲज अ यंगस्टर खूप हिट झालं. आणि मग मला वाटलं की नाही, मला माझ्या भाषेत काहीतरी केलं पाहिजे, काम करण्याचं समाधान मिळालं पाहिजे. तर त्याची रिअलायझेशन कुठेतरी मला साऊथमध्ये असताना झालं. तर असा तो माझा प्रवास झाला. आणि मला वाटतं की जसं त्यांनी मला विचारलं, त्याच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की बाळकडू ही माझी फिल्म आहे आणि प्रत्येक फिल्ममधनं काहीतरी शिकायलाच मिळायला हवं असं नाही, किंवा फिल्म्समधनंच शिकायला मिळतं असं नाही. आपल्या आजूबाजूला पण अनेक गोष्टी घडत असतात. आपण जर डोळे उघडे ठेवले, कान उघडे ठेवले आणि जर शिकायची वृत्ती असेल तर आपण फक्त फिल्म्स नाही, कुठूनही शिकू शकतो. अगदी. मला नेहाबरोबर आणखीन काही मुद्द्यांना घेऊन गप्पा मारायच्या. खास करून सिनेमात तर ती दिसतेच, पण आणखीनही काही वेगळ्या भूमिकेतनं ती पुढे येण्याचा प्रयत्न करत आहे असे आमच्या कानावर आलंय. मला त्याबद्दल तिच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण जसं मी काही प्रश्न विचारणार आहे, आपणही प्रश्न विचारू शकता. त्याकरता तुम्ही आम्हाला फोन करा. आमचा फोन नंबर आहे 022-668-99263. असा टॉक टाइम रंगला नेहा बरोबर. नेहा करता फोन आलाय मुंबईवरनं. पुरुषोत्तम किर्दत आपल्या बरोबर आहेत. पुरुषोत्तम जी, आपला प्रश्न विचारा नेहाला. हा नेहाजी नमस्कार. नमस्कार. हा मला नेहाजी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आत्ताच सांगितलं की 12-13 फिल्म तुम्ही दक्षिणेकडे केल्यात. बरोबर. हा दक्षिणेकडे ह्या फिल्म बद्दल मला उत्सुकता आहे की तुम्ही एकदम मराठी असताना सुरुवात तुम्ही दक्षिणेतून केली आणि दक्षिणेतून केली असताना तुम्हाला तिथे सुरुवात कशा पद्धतीने झाली, तिथे गेलात कशा, तुमचा तो जरा पूर्व इतिहास, आणि तुम्हाला भाषेची अडचण आली का त्यावेळेला? अहो भाषेची काही बऱ्याच अडचणी येतात तिकडे. खरं सांगायचं तर माझी सुरुवात झाली हिंदीपासून ॲज अ चाइल्ड आर्टिस्ट. मी हसरते नावाची एक सिरियल केली होती, दुनिया है रंगीन, बरेच टेलिव्हिजन शोज केले, फिल्म्स केले ॲज चाइल्ड आर्टिस्ट, प्यार कोई खेल नहीं, तुमसे अच्छा कौन है वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मी जेव्हा मला वाटतं 17-18 वर्षाची होते तेव्हा एक कोऑर्डिनेटर होती सुषमा म्हणून. त्या साऊथमध्ये खूप त्यांचा जबरदस्त होल्ड होता आणि त्यांनी मला विचारलं की तुला साऊथमध्ये काम करायला आवडेल का. तर अशी काही इंडस्ट्री असते किंवा आपल्यासारख्या पोरींना तिकडे काही स्कोप आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. म्हणजे प्रॉबेबली काही वर्षांपूर्वी साऊथमध्ये, आता साऊथ गेल्या 3-4-5 वर्षांपासून खूप बोकाळले आहे आणि आपले कटरीना कैफ पासून सगळे तिकडे काम करून आलेले आहेत. पण कदाचित मोर 10 इयर्स बॅक एवढं काही त्याच्यामध्ये वाव होता किंवा आपल्याला माहीत नव्हतं. सो जेव्हा मला संधी आली तेव्हा मी म्हटलं चलो लेट्स गिव्ह इट अ शॉट. आणि तेव्हा असं म्हटलं होतं की हिरोईनची ऑफर आहे वगैरे असं तसं. तर मैंने बोला चलो यार बैठे बैठे हिरोईनची खास एंट्री. तर आणि मी पण थोडी क्लूलेस होते की कारण ते ना खूप एक अडनिळ वय असतं आपल्याला. आपण धड ना आप बच्चे होते हो, धड ना तुम्ही मोठे असता तर तुमचं तुम्हाला माहित नसतं की व्हॉट आर यू डुईंग इन लाईफ. तर अशी मला संधी चालून आली आणि मी म्हटलं चलो लेट्स गिव्ह इट अ शॉट. आणि तेलुगूमध्ये माझी पहिली फिल्म होती सॉंतम आणि त्या फिल्ममुळे मला मग दुसरी तेलुगू फिल्म मिळाली, मग तेलुगू फिल्ममुळे मला तमिळ फिल्म मिळाली. पण एखादा त्या भाषेतला डायलॉग आठवतो किंवा थोडासा असं काही झलक आम्हाला मिळू शकते? नाही मला खरंच आता म्हणजे मला तेव्हा सुद्धा आठवायचं नाही आणि आता तर खूप वर्ष झाली आहेत मला सोडून, तर जेन्युइनली आठवत नाहीये. पण झालं असं की माझी अशी गोड गैरसमजूत होती की जर मला तेलुगू आली तर हा तमिळ बी सेम आहे, मल्याळम बी सेम आहे, कन्नडा भी सेम आहे, एक भाषेत आलं काय सगळ्या भाषा येते. दक्षिणेतल्या सगळ्या भाषा सारख्याच. पण ये अफवा आहे, ये झूठ आहे, असं काही नसतं. चारही भाषा खूप वेगवेगळ्या आहेत. थोडे थोडे सिमिलॅरिटीज आहेत काही शब्दांचे, पण अदरवाईज ग्रॅमर म्हणा किंवा काही म्हणा खूप वेगळं आहे. आणि म्हणजे खरं सांगते मी सुरुवातीच्या 2-4 फिल्म्समध्ये तर मला असे मी त्यांना म्हणायचे की प्लीज बाबा मला डायलॉग्स ॲडव्हान्समध्ये द्या, मला पाठांतर चोख करू द्या. तर मला रात्रंरात्र झोप नाही लागायची. तर खूप कष्ट केले तिथे. अर्थात त्याचं फळही मिळालं मला. मी तिकडच्या खूप काही मोठ्या स्टार्स बरोबर काम केलं. सूर्या म्हणू नका, JD चक्रवर्ती म्हणू नका, आपले R माधवन म्हणू नका. तर सगळ्यांबरोबर मी काम केले, न्यू कमर्स बरोबर काम केलंय. सो असं झालं. बरं त्याच्यानंतर असं झालं की
मराठी इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर समोरून मला काही लोकांनी म्हटलं की आम्हाला वाटलं नव्हतं की तू कधी मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करशील. तर मी म्हटलं की मला कधी कोणी विचारलंच नाही, तर मग मी कसं काम करणार. तर तोही थोडासा एक गैरसमज होता, कारण मी हिंदी बॅकग्राऊंडमधनं आले असल्यामुळे त्यांना असं कदाचित वाटलं नाही की मला मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करायला आवडेल. कारण आता जी परिस्थिती आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीची, ती कदाचित 8-10 वर्षापूर्वी तशी नव्हती. आता आपण खूप झपाट्याने आणि वेगाने वाढतोय आणि आपली डेव्हलपमेंट होतीये. तर मला विचारलं गेलं नाही, मी सुद्धा कन्सिडर केलं नाही. आणि मग अचानक साऊथमध्ये काम केल्यानंतर मग ते मला रिअलायझेशन झालं की नाही, आपण मराठीमध्ये पण काम केलं पाहिजे. आपली भाषा वगैरे सगळं ते झालं होतं. मातृप्रेम आणि मातृभाषेचं प्रेम वगैरे सगळं आलं होतं. तर मग आणि त्याच्यानंतर संधी मिळाली, भाग्यलक्ष्मी माझ्या आयुष्यात झाली आणि मग रेस्ट इज हिस्ट्री. आणि तो प्रवास वेगाने सुरूच आहे. करेक्ट. आणखीन बोलणार आहोत नेहा. वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. नेहाला आपण एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तर ओळखतोच, पण त्याचबरोबर ती एका वेगळ्या रोलमधनं देखील आपल्या सगळ्यांसमोर येणार आहे. आम्हाला असं कळालंय की तू प्रोड्युसर होतेस म्हणून, यंग प्रोड्युसर म्हणून आमच्या समोर तू येणार आहेस. खरं आहे? हो, खरं आहे. ऍक्च्युली असं काही ठरवलं नव्हतं. मला असं वाटलं होतं की अभिनेत्री म्हणून आपण स्वतःला अजून सिद्ध केलंय असं मला तरी वाटत नाही, किंवा मी स्वतःला जिकडे पाहते तिकडे मी आहे असंही मला अजून वाटत नाही. आय स्टील हॅव अ लॉंग वे टू गो. पण प्रोड्युसर बनण्याची संधी माझ्याकडे चालून आली, ही गोष्ट खरी. आणि मी ती संधी घेतली. म्हणजे जरा भीती पण वाटत होती, पण हे पाऊल मी कदाचित उचलू शकले कारण माझे जे पार्टनर आहेत अभि शेवडे, ते माझ्याबरोबर आहेत आणि नक्कीच माझा खारीचा वाटा आहे आणि त्यांचा नक्कीच मोठा म्हणजे वाघाचा किंवा असा वाटा आहे तो. पण अनुभव खूप चांगला आहे. फिल्म आम्ही खूप इंटरेस्टिंग केलेली आहे. त्याच्यामध्ये बायोस्कोप फिल्मचं नाव आहे आणि माझे जे 4 डिरेक्टर्स आहेत, रवी जाधव, विजू माने, मोहिते आणि गजेंद्र सर, तर आय शुड थँक देम की त्यांनी मला ही संधी दिली. माझ्यासारख्या खूप कमी किंवा प्रोड्युसर म्हणून अनुभव नसलेली मुलीला ही संधी दिली आहे. सो थँक्यू फॉर देम. फिल्म खूप सुंदर झालेली आहे आणि 2015 नेक्स्ट इयर वी शुड सी दॅट. बिलकुल. म्हणजे या वर्षीचा गणपती मोरया बाप्पा मोरया तर खास झालेलाच आहे, पण पुढल्या वर्षीचा बाळकडू आणि तू एक प्रोड्युसर म्हणून पुढे येतेस, त्याकरता खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद नेहा आमच्याशी बोलल्यावर. इट वॉज अ प्लेजर. यानंतर आजच्या टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबणार आहोत. भेटूयात पुढल्या टॉक टाइम मध्ये नवीन पाहुण्यासह. तोपर्यंत पाहत राहा फक्त IBN लोकमत.